प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर 2 दिवसापूर्वी तुमची 12वीची स्टेट बोर्ड परीक्षेची एक्झाम डिक्लेअर झाली। 10 फेब्रुवारी 2025 रोजी तुमचा पहिला पेपर आहे आणि 18 मार्चला तुमची परीक्षा आहे आणि एप्रिलमध्ये तुमची सीईटीची परीक्षा आहे। मग आता ह्या तारखा ऐकल्यावर आता बऱ्याच जणांना टेन्शन आलं की आतापर्यंत आमचा काहीच अभ्यास झाला नाही आणि आता या राहिलेल्या दिवसात दोन्ही परीक्षांचं नियोजन कसं करायचं, अभ्यास कसा करायचा। कारण रेग्युलरला जर तुम्हाला सीईटी परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला 45% मार्क्स असतील तरच तुम्ही सीईटीला इलिजिबल होणार आहात। आणि आपण पाहतो की जेव्हा सीईटीचा रिझल्ट लागतो तर तेव्हा जवळपास 85% मुलांना 100 मार्कापेक्षा कमी मार्क 200 मार्कापैकी पडलेले असतात। मग फक्त 15% मुलांना 90च्या अबव पर्सेंटाईल मिळतं। आणि मग त्यांनी असं काय केलेलं असतं, सिलेबस तर सगळ्यांना सारखाच असतो, मग त्या 15% मुलांना चांगलं कॉलेज मिळतं, त्यांचं ड्रीम कॉलेज मिळतं, त्यानंतर त्यांचं पुढचं आयुष्य सगळं सुकर होऊन जातं। आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलेलं असतं तर त्यांनी नियोजनपूर्वक अभ्यास केलेला असतो। म्हणजे मला हे सांगायचंय की तुम्हाला स्टेट बोर्डची परीक्षा पण महत्वाची आहे आणि तितकीच सीईटीची पण परीक्षा महत्वाची आहे। पण आपल्या मुलांचा माइंडसेट असा असतो की जेव्हा बोर्ड परीक्षा होईल तेव्हा बघू सीईटीच्या अभ्यासाचं, आणि कालावधी खूप कमी असतो। एप्रिलच्या जवळपास 15 एप्रिल नंतर शिफ्ट सुरू होतात सीईटीच्या आणि तुमची मार्चला परीक्षा संपते, म्हणजे 40 दिवसाचा कालावधी मिळतो आणि 40 दिवसाच्या कालावधीमध्ये सीईटीचा अभ्यास करून चांगलं पर्सेंटाईल येणं हे कदापिही शक्य नाही। मग तुम्ही जर थोडंसं व्यवस्थित नियोजन केलं, प्लॅनिंग केलं तर ह्या स्टेट बोर्डच्या अभ्यासासोबतच सीईटीचा अभ्यास अगदी स्मार्टपणे करता येऊ शकतो। तुम्हाला इकडेही मार्क्स पडू शकतात, इकडेही चांगलं पर्सेंटाईल म्हणजे स्टेट बोर्डलाही मार्क्स पडू शकतात, सीईटीला पण चांगलं पर्सेंटाईल येऊ शकतं। पण त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी ठेवणं, व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। आणि कोणत्याही गोष्टीत जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि मार्गक्रमण केलं तर यश हे नक्की मिळतं। आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय की अजूनपर्यंत तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल आणि आता तुम्ही केली तरी तुम्हाला सक्सेस मिळू शकतं, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते। कारण माझा जवळपास 32 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे। आणि बघा, तर त्याच्यासाठी काय करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। तुम्ही वही पेन घेऊन बसा। आणि मी एवढ्या घाईने व्हिडिओ का करते आहे तर आता सगळ्यांची फर्स्ट टर्मची एक्झाम संपलेली आहे आणि 30 तारखेपर्यंत 30 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सुट्ट्या आहेत आणि हाच खरा क्रुशियल टाइम आहे की हा जर तुम्ही वाया घालवला तर तुमचा खूप मोठं नुकसान होणार आहे। तसं होऊ नये म्हणून मी तुमचा हा व्हिडिओ एवढ्या घाईने बनवते आहे। आता दिवाळी सुरू झालेली आहे, त्यानंतर घरी कामाची स्वच्छतेची लगबग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पण एन्जॉय करावं वाटतं। पण बघा, दिवाळी प्रत्येक वर्षी येईल, आयुष्यात 12वीचं वर्ष हे एकदाच येतं। एन्जॉय हा परत परत करता येतो, पण आयुष्य जे वर्ष पूर्ण आयुष्याला आपल्या दिशा देणार आहे ते वर्ष आयुष्यात एकदाच येणार आहे आणि खूप थोडा कालावधी आपल्याकडे राहिलेला आहे। स्टेट बोर्डला दिसत असले 5 महिने तरी खऱ्या अर्थाने अभ्यासाला 2.5 महिने शिल्लक आहेत। म्हणून मी हे सगळं तुम्हाला तळमळीने सांगते आहे, तुमच्या भल्यासाठी सांगते आहे। आणि म्हणून हा क्रुशियल टाइम ऑक्टोबर महिना वाया घालू नका। तुमचा 50% अभ्यास तिथं होणार आहे, कसा ते मी आता सांगते। तर चला तर मग सुरू करूयात आपला व्हिडिओ। तर आता आधी बघूयात आपण स्टेट बोर्ड एक्झाम। आता ऑक्टोबर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत 16 तारखेपासून जर दिवस मोजले तर 16 दिवस ऑक्टोबरचे शिल्लक आहे, म्हणजे हा हाफ मंथ आहे। नोव्हेंबरचा पूर्ण मंथ आहे आणि डिसेंबर, अशा 2.5 महिन्यात आपल्याला पहिली रिव्हिजन करायची आहे आणि त्यातला फोकस या ऑक्टोबरच्या 15 दिवसावर जास्त करा। कसं ते सांगते। मग आता हे सगळं करताना बऱ्याचदा मुलांना 10वीला खूप चांगले मार्क्स पडलेले असतात, 11वी 12वीला त्या तुलनेत मार्क्स पडत नाही, मुलं डिप्रेशन मध्ये जातात, पूर्ण घर टेन्शन मध्ये येतं, बाकीचे पण नातेवाईक सगळे म्हणायला लागतात त्याच्याने आता काही होणार नाही। आलं लक्षात? तर अशा वेळी आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा, बुलेट प्रूफ माइंडसेट ठेवा
आणि काही गोष्टींचा जर आपण त्याग केला तर आपल्याला सक्सेस मिळू शकतं. मग त्याच्यासाठी काय करा, सेट युअर गोल्स. म्हणजे तुम्हाला सीईटीला 99% मिळवायचे हे गोल ठेवा. त्याच्यानंतर बोर्डाला 80% मार्क्स पाडायचे, असं म्हणजे जसं तुम्हाला पॉसिबल आहे ते चांगलं तुमचा गोल सेट करा आणि ते लिहून काढा आणि रोज सकाळी मोबाईल न पाहता आधी ते गोल पहा. आलं लक्षात? मग ही पहिली गोष्ट झाली की पॉझिटिव्ह बुलेट प्रूफ माइंड सेट हे ठेवायचा. तुमचं गोल फिक्स करायचं, बोलणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना उत्तर आपल्या कृतीतून द्यायचंय आपल्याला. मग बघा, तुमचं गोल लिहून काढा, रोज सकाळी पहिल्यांदा त्याच्याकडे पाहायचं. मग आता बघा, कोणत्या त्याच्यासाठी जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर काही त्याग करावा लागतो. मग त्याच्यासाठी स्टॉप दी थिंग्स. कोणत्या गोष्टी थांबवायच्यात आपल्याला? जे आपण रील्स पाहतो, फेसबुक, इन्स्टा याच्यावर जे आपण किंवा ज्या वेब सिरीज आपण पाहतो, या सगळ्या आपल्याला ह्या 5-6 महिन्यासाठी स्टॉप करायच्या. ते ऍप सगळे डिलीट करून टाका. जर मोबाईल वापरायचा तर तो पॉझिटिव्ह कामाला वापरा. त्याच्यानंतर मित्रमैत्रिणी, त्यांचे बर्थडे, त्यांचे फंक्शन्स, घरातले जे काही फंक्शन्स असतील, आता दिवाळीच्या वेळी सण जरी असला तरी पहाटे उठा, जेव्हा शांतता असते तेव्हा अभ्यास करा. त्याच्यानंतर स्वतःला कोंडून घ्या. आलं का लक्षात? एका रूम मध्ये आपल्या अभ्यासाच्या खोलीत कोंडून घ्या. एका ठराविक वेळेपुरता सण साजरा करा, तेवढा पुरता एन्जॉय करा, पण आपल्या अभ्यासापासून दूर जाऊ नका. मित्रमैत्रिणींशी वायफळ फोनवर गप्पा मारू नका. समजलं? या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याग करावा लागणार आहे, या गोष्टी थांबवाव्या लागणार आहे, तरच तुमचं हे गोल सक्सेस होणार आहे. मग एक व्यवस्थित टाइम टेबल करा. तुम्हाला जर प्रत्येक विषयाचे 15, समजा तुमचा पीसीएमबी ग्रुप असेल तर तुम्हाला 60 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे आणि ह्या 60 चॅप्टरचा अभ्यास आहे ना, त्यातले 30 चॅप्टर फक्त ऑक्टोबर मध्ये होणार आहे. मग आता कसे करायचे? तर ऑक्टोबरमध्ये 16 दिवस उरलेले. दिवसभरात 2 चॅप्टर करू शकता की नाही तुम्ही? म्हणजे तुम्ही काय करायचं बघा, तर इफेक्टिव्ह स्टडी आवर्स तुम्ही टाइम टेबल तुमच्या पद्धतीने करा, पण शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सकाळी पहाटेचा अभ्यास हा खूप चांगला लक्षात राहतो. म्हणजे तेव्हा तुम्ही जर सकाळी 5 ते 7 केलेला जो अभ्यास आहे ना 2 तासाचा, तो दिवसभरातल्या 4 तासाच्या अभ्यासाबरोबर असतो. त्यावेळी माइंड फ्रेश असतं. आणि म्हणून तुम्ही काय करा, तर तुमच्या सोयीने, कुणाला रात्री अभ्यास करायची सवय असेल तुम्ही रात्री करा. जेव्हा जर सभोवताली गडबड असेल आता सणाची, तर अशांनी दिवसा झोप काढा जेव्हा गडबड असते तेव्हा, आणि रात्री जेव्हा शांतता असते, पहाटे जेव्हा शांतता असते तेव्हा अभ्यास करा. कारण आता दिवाळी आहे, फटाके वाजणारच आहे, नातेवाईक येणारच आहे. ज्या गोष्टी आपल्याला टाळता येणार नाही तर त्याला योग्य पद्धतीने डायव्हर्ट करून आपले इफेक्टिव्ह स्टडी आवर्स वाढवा. म्हणजे तुम्ही 4 तास बसलात आणि काही लक्ष नसलं अभ्यासात तर त्याला अर्थ नाही. तुम्ही 1च तास अभ्यास करा, पण तो पूर्ण तुमचा उपयोगी येईल अशा पद्धतीने करा. म्हणजे इफेक्टिव्ह स्टडी आवर्स वाढवा. तुम्ही 8 तास आणि 9 तास बसलात आणि तुम्हाला जर त्यातलं काहीच आलं नाही तर उपयोग नाही. 2 तासच करा, पण चांगला अभ्यास करा. आलं लक्षात? तर तुमचे इफेक्टिव्ह स्टडी आवर्स तुम्ही वाढवा. आणि आता बघा, या 16 दिवसात तुम्हाला 30 चॅप्टर, रोज 2च चॅप्टर करायचे आहेत, तर ते तुम्ही दिवसभरात करू शकता. आता त्यात पण आणखी स्मार्ट स्टडी कसा करायचा, तर समजा तुम्ही आता फिजिक्सचे साधारण 8-8, 9-9 चॅप्टर प्रत्येक कॉलेजमध्ये संपलेले आहेत, कदाचित काही कॉलेजमध्ये जास्त पण संपले असतील, तर तेवढ्याची रिव्हिजन सध्या करणं शक्य आहे. तर आता फिजिक्सचा समजा तुम्ही घेतला चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स, तर तेव्हा केमिस्ट्रीचा, त्या दिवशी केमिस्ट्रीचा पण थर्मोडायनॅमिक्स घ्या. वेळ वाचणार आहे की नाही? आलं लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्ही स्मार्ट स्टडी करा, म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे. त्याच्यानंतर सोर्स. आता मुलांना पहिला प्रश्न पडतो, अभ्यास कशातून करू? तर या दोन्ही परीक्षांसाठी, सीईटी आणि स्टेट बोर्ड याच्यासाठी तुमचं टेक्स्ट बुक हीच तुमची भगवद्गीता आहे, तेच तुमचं कुराण आहे, तेच तुमचं बायबल आहे, असं मी वारंवार सांगते. कारण बघा, तुमच्या मॅथ्सच्या पुस्तकातले 11वी आणि 12वीच्या टेक्स्ट बुक मधले सॉल्ड एक्झाम्पलच सीईटीला पडलेले आहेत. फिजिक्सला पण कितीतरी सॉल्ड एक्झाम्पलच तुमच्या बोर्ड पेपर मध्ये पडलेले आहेत. आणि म्हणून सोर्स, पहिला सोर्स हा तुमचं टेक्स्ट बुक असायला हवा, आणि दुसरा सोर्स ही तुमची स्वतःची नोटबुक.
आलं का लक्षात? मग तुम्ही प्रॉब्लेमसाठी कुठल्याही प्रकाशनचं पुस्तक वापरू शकता. पण मग आता हा सोर्स तुमचा टेक्स्ट बुक जर झालं ना, तर काय करायचं बघा. तर सगळ्यात आधी मुलांना कळतच नाही की नेमकं काय करायचं. तर तुम्ही जर तुमच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरचा जर नीट अभ्यास केला तर त्याच्यात मध्ये 1-1 मार्काचे आणि 2-2 मार्काचे खूप सारे प्रश्न आहेत. आणि म्हणून ज्यांनी फक्त एमसीक्यूचे क्लास लावलेत बघा, तिथे एमसीक्यू झाले, तर आता बोर्डचा अभ्यास कसा करू. हा जर प्रश्न असेल तर कन्सेप्ट क्लिअर करा. आधी बारीक पहिल्यांदा धडा वाचा. मग त्या धड्यामध्ये जे महत्वाचं आहे त्याला हायलाइट करा. सगळंच पुस्तकने हायलाइट करायचं. मग डेफिनेशन असेल, डिफरन्स असेल, युनिट असेल, आले लक्षात. तर याच्यावर हायलाइटरने फोकस करा. आणि हे फोकस ऑन इझी अँड शॉर्ट क्वेश्चन. आधी सुरुवात तर करा सोप्या सोप्या प्रश्नापासून. आलं का लक्षात? मग आता बघा, तर तो धडा नीट वाचा, कन्सेप्ट क्लिअर करा, जे मगअप करायचे ते मगअप करा, आणि एक स्वतःची नोटबुक स्वतःची प्रिपेअर करा त्याच्यावरून. मग त्याच्यात असे छोटे छोटे प्रश्न. फॉर एक्झाम्पल, पहिला चॅप्टर असेल रोटेशनल डायनेमिक्स, तर पहिला प्रश्न, व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ सर्क्युलर मोशन. दोन वाक्यात ते झालं. त्याच्यानंतर तुम्ही डिफरन्स करता. तर बघा, कधी कधी या पुस्तकातले 2-4 पॉइंट करतात, पुढच्या वेळेस वेगळ्याच पुस्तकातून तो डिफरन्स करतात. तसं करू नका. स्वतःच्या वहीमध्ये एकदा तो डिफरन्स लिहून काढला ना, तुम्हाला माहितीये फिजिक्स मध्ये डिफरन्स लिहायचा असेल तर 2च पॉइंट लागतात, केमिस्ट्रीत आणि बायो डिफरन्स लिहायचा असेल तर 4 पॉइंट लागतात. आणि म्हणून तुम्हाला जे 2 पॉइंट लिहायचेत ना, ते एकदाच स्वतःच्या वहीत लिहून काढा आणि वारंवार तेच वाचा. आणि त्याच्यात पहिला पॉइंट हा डेफिनेशन, सगळ्या डेफिनेशन त्या हायलाइट करा. त्याच्यानंतर दुसरं जे काही असेल ते लिखाणाला कमी, लक्षात ठेवायला सोपा, असं तर कमीत कमी 3 पॉइंट लिहून काढा फक्त. फिजिक्स मध्ये 3 आणि केमिस्ट्री आणि बायो मध्ये 5-5 पॉइंट त्या वहीत लिहायचे. आणि कायम तेच करून तुमचं ते परफेक्ट होतं. म्हणून स्वतःची नोटबुक बनवायची आणि आजच ठरवायचं की मला जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ना, तर पुस्तकात डायरेक्टली उत्तरं दिलेले असतात, तर आपण ते सोडवायचे आपल्या वहीत. आणि कोणते करायचे आपल्याला सॉल्व्ड एक्झाम्पल ते आत्तापासूनच ठरवायचंय आणि ते व्यवस्थित लिहून काढून ते सॉल्व्ह करायचे. बऱ्याचशा पुस्तकात पण चुका आहेत. आले लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं, चॅप्टर सुरू करण्यापूर्वी PYQ वर बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मधून त्या चॅप्टरचे प्रश्न पहा. PYQ, खूप सारे PYQ रिपीट होतात. प्रश्नांचं स्वरूप समजतं. माझ्या कॉलेजमध्ये तर मी एकत्रित करून सगळे लिहून दिलेले आहेत. त्याच्यानंतर माझ्या चॅनलवर एक 4-5 चॅप्टरचे तुम्हाला मागच्या वर्षी मी सुरुवात केली होती, पण ते एवढं करणं नाही झालं वेळेअभावी. तर पहिल्या 4-5 चॅप्टरचे तुम्हाला बोर्डाचे PYQ तुम्ही प्लेलिस्ट जर पाहिली विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर, तर तुम्हाला 4-5 चॅप्टरचे PYQ पण सापडतील विथ आन्सर्स. आलं का लक्षात? त्याचे व्हिडिओ केलेले आहेत. तर आधी जर तुम्ही बोर्डाचे PYQ पाहिले तर तुमच्या त्या पूर्ण चॅप्टरच्या प्रिपरेशनला एक डायरेक्शन येते. आलं लक्षात? तर फिजिक्सचं फॉर्म्युला शीट, सगळे फॉर्म्युले एकत्रित लिहून काढा. त्या फॉर्म्युलांच्या डायग्रामची प्रॅक्टिस करा. मग एक त्या वहीत सगळ्या डायग्राम पण त्या व्यवस्थित करा. आलं का लक्षात? मग फॉर्म्युला शीट, डायग्राम. आता फॉर्म्युला शीट आणि डायग्राम याचा काय उपयोग होतो, तर जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न आला, की पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, मग त्याचं जर डेरिव्हेशन आलं तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला पाठ असेल, त्याची डायग्राम येत असेल, मग तुम्ही एवढं जरी लिहिलं आणि थोडंसं डिस्क्रिप्शन लिहिलं तरी 3 मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला 1-1.5 मार्क सहज पडू शकतो. कधी कधी डिरेक्टली डायग्राम काढायला येते. आणि म्हणून आपल्या वहीत असं सगळं व्यवस्थित ती डायग्राम, त्याच्यानंतर एखादं डेरिव्हेशन असेल तर त्याची डायग्राम, त्याचे मॅथमॅटिकल स्टेप्स लिहायच्या फक्त, आणि त्याचा फॉर्म्युला, असं सगळं शॉर्ट मध्ये आपली वही तयार करा. तिला थोडे कष्ट पडतील, पण तो तुमच्या अभ्यासाचा एकदम छान सोर्स झालेला असेल. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही जर 16 तारखेपासून म्हणजे उद्यापासून 30 ऑक्टोबर पर्यंत अभ्यास केला रोज 2 चॅप्टरचा, तर 30 चॅप्टर तुमचे संपणार आहेत. म्हणजे 60 चॅप्टर मधला फक्त ऑक्टोबर मध्ये तुमचा 50% अभ्यास होणार आहे. फक्त गरज आहे तुम्ही अगदी छान पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करण्याची. सगळ्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या टाळायच्या आणि खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात करा. हे जर क्रुशियल दिवस तुम्ही आता वाया घालवले तर नंतर काही होऊ शकत नाही.
आलं का लक्षात? आणि म्हणूनच मी हा एवढा फास्ट मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. मग आता येऊ आपण सीईटी एक्झामची तयारी याच्या सोबतच कशी करायची. मग आता बघा, सीईटी एक्झामची तयारी करताना तुम्हाला माहितीये की 80% सिलेबस हा 12वीचा असतो आणि 20% सिलेबस हा 11वीचा असतो. म्हणजे राहिलेल्या 50 प्रश्नापैकी 40 प्रश्न हे तुमचे 12वीच्या सिलेबसवर येणार आहे आणि 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर येणार आहे. मग आपल्याला बघा, जर आपल्याला सीईटीचा अभ्यास करायचा असेल तर आधी आता फोकस 12वीवर करा, 11वीचा आपण नंतर बघू. मग तुम्ही हा धडा वाचला ना, तर 1 तास जर तुम्ही हा धडा केला तर 1 तास वाचल्यानंतर आहे ना 20 मिनिटं त्याची रिव्हिजन करायची. 1 तास जो अभ्यास केला ना तर त्याची 20 मिनिटात रिव्हिजन करायची. आलं का लक्षात? तर म्हणजे इफेक्टिव्ह स्टडी आवर्स मध्ये 1 तास अभ्यास आणि 20 मिनिटं रिव्हिजन असं. मग आता 20 मिनिटं रिव्हिजन झाले ना की अभ्यास करताना कन्सेप्ट क्लिअर स्ट्रॅटेजी ठेवा. कन्सेप्ट क्लिअर स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तर आता तुम्हाला माहितीये की समजा प्रोजेक्टाईल मोशन हा चॅप्टर असेल तर याची मॅक्सिमम रेंज कधी असते? तर हा अँगल 45 डिग्री असल्यावर. त्याच्यानंतर रेंज सेम कधी असते? तर ज्या दोन अँगलची बेरीज 90 असते त्याच्यासाठी रेंज सेम असते. मग आता बघा, 10 आणि 80 डिग्री साठी रेंज सेम येणार, 20 आणि 70 साठी सेम येणार. आलं लक्षात? आणि मग अशा वेळी तुम्हाला सांगतात बघा, हे सगळे पीवायक्यू आहेत. नीटला असा प्रश्न आलेला आहे की एक ऑब्जेक्ट आहे त्याने इथं 30 डिग्री अँगल केला आणि बी ऑब्जेक्ट आहे त्याने इथं 60 डिग्री अँगल केला आणि दोन्हीची इनिशियल व्हेलॉसिटी सेम आहे, तर त्यांच्या रेंजचा रेशो काय असेल? मग एक 30 आहे आणि दुसरा 60 आहे, तर त्यांची बेरीज जेव्हा 90 होते ना तर रेंज सेम असते, म्हणजे त्यांच्या रेंजचा रेशो 1:1 असतो. आलं लक्षात? मग कन्सेप्ट एकच आहे. मॅक्सिमम रेंज कधी असते? 45 ला. त्याच्यानंतर जर दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन्हीची इनिशियल व्हेलॉसिटी सेम आहे, एकाने 30 अँगल केलाय, एकाने 60 डिग्री अँगल केलाय, त्यांच्या रेंजचा रेशो काय? 1:1. आणि जेईला प्रश्न आलेला आहे की 60 आणि 30 डिग्री असे दोन अँगलची बेरीज आहे, त्यांची रेंज काय असेल? तर जेव्हा त्या दोन्हीची बेरीज 90 होते तर रेंज सेम असणार आहे. काय सेम असेल? तर रेंज सेम असेल. समजलं का? म्हणजे एकच कन्सेप्ट असाच फिरून फिरून विचारतात. म्हणजे मला हे सांगायचंय, कन्सेप्ट्स आर लिमिटेड बट क्वेश्चन्स आर अनलिमिटेड. आणि म्हणून तुमची कन्सेप्ट क्लिअर स्ट्रॅटेजी असली पाहिजे. हॅपीली अभ्यास करायचा, रडरड करून अभ्यास करायचा नाही. तुम्हालाच अभ्यास करायचा ना बाळांनो, दुसरं कोणी करणार आहे का? नाही करणार आहे. आणि म्हणून कन्सेप्ट क्लिअर करा. ज्या काही फालतू गोष्टी असतील त्या सोडून द्या आणि अभ्यास असा आनंदाने करा. रडरड करू नका. तुम्ही इंटरेस्ट घेतला ना की आपोआप अभ्यास सोपा होतो. कसाही करायचाच ना तुम्हाला तर आनंदाने करा. कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यावरचे आलेले प्रश्न पहा, त्याच्यानंतर ओन फॉर्म्युला शीट बनवा. जेव्हा तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी सगळ्याची रिव्हिजन करायची ना तेव्हा तुमच्या ह्या फॉर्म्युला शीटचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. कधी कधी डिरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात. मग एकदा फॉर्म्युले पाठ केले ना त्याच्यावर नाही, तुम्हाला तो अप्लाय करता आला पाहिजे, क्वेश्चनची प्रॅक्टिस केली पाहिजे. मग रोज आहे ना तुम्ही, आता समजा तुम्ही 2 चॅप्टर केले ना आता ह्या 15 दिवसात, तर पहिल्या चॅप्टरचे 10 प्रश्न आणि दुसऱ्या चॅप्टरचे 10 प्रश्न, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास केला ना तर आता बघा फिजिक्सचे 10 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे 10 प्रश्न, रोज 20 MCQ होणार आहे ना. आलं का लक्षात? आणि तुमच्यासाठी मी अजून एक सोय केलेली आहे बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलला गेलात आणि प्लेलिस्ट जर पाहिली तर प्रत्येक चॅप्टरचे पीवायक्यू त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे अगदी तुम्ही झोपून जरी पाहिलं ना, ते अगदी कंटाळा आला आता अभ्यास काही होत नाही तर नुसते प्रश्न पाहिले ना तरी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळणार आहे. कारण सीईटी ही परीक्षा जी आहे ना त्याची काठिण्य पातळी खूप वाढत चाललेली आहे. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर जेई लेवलचे प्रश्न सुद्धा येऊन राहिलेत सीईटीला. आणि म्हणून दिवसेंदिवस ही परीक्षा अवघड होत चाललेली आहे. आणि म्हणून तुम्ही फोकस करा कशावर? पीवायक्यू वर. पीवायक्यू कुठून कुठले करा? तर शक्यतो 2021 ते 2025 चे करा. कारण कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, प्रत्येक शिफ्टला नवनवीन प्रश्न बाहेर पडतात. आणि म्हणून पीवायक्यू वर फोकस करा आणि क्वेश्चनची काय करा? प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर टेस्ट द्या. दर आठवड्याला तुम्ही जर क्लासला जात असाल तर आठवड्याला वीकली टेस्ट होते आणि त्याला एकच चॅप्टर असतो. तर असं थेंबे थेंबे तळे साचे, दर आठवड्याला एक चॅप्टर तुम्ही सिरियसली केला
तर तुमचा अभ्यास आपोआप तयार होणार आहे. म्हणजे टेस्ट देणं टाळू नका, टेस्टची प्रॅक्टिस करा. आता बघा, रोज जर 20 प्रश्न केले तर सध्या तुमच्याकडे 16 दिवस आहेत, तर 16 दिवसामध्ये तुमचे 320 प्रश्न तयार होणार आहेत. एवढे आलं का लक्षात? तर या पद्धतीने म्हणजे याच्या अभ्यासाबरोबर 1 तास चॅप्टरचा अभ्यास केला, 20 मिनिटं ते रिवाइज केलं आणि अर्धा तास 10 प्रश्न केले, तर बघा बरं 2 तासात चॅप्टर तुमचा बऱ्यापैकी प्रिपेअर होतो. आणि असा सिस्टमॅटिक प्रिपेअर करा. समजलं का? मग आता बघा, ट्रस्ट ऑन युअर प्रिपरेशन. स्वतःच्या मेहनतीवर, तयारीवर विश्वास ठेवा. आलं का लक्षात? स्वतःवर विश्वास ठेवा. त्याच्यानंतर स्टे कन्सिस्टन्स. आज आता व्हिडिओ पाहिला, 3-4 तास अभ्यास केला, स्टडी अवर्स वाढवत चला. आज 3 तास बसले, उद्या 4 तास बसा. असं हळूहळू कॅपॅसिटी इन्क्रीज करा. मध्ये मध्ये 10-10 मिनिटाचा ब्रेक घ्या प्रत्येक याच्यात, म्हणजे अभ्यासाच्या गॅपमध्ये. तर त्याच्यानंतर स्टे कन्सिस्टन्सी. स्टेडी अँड कन्सिस्टन्सी ऑलवेज विन्स दी रेस. आणि म्हणून अभ्यासात कन्सिस्टन्स राहा. रिवाइज स्मार्टली. आज पहिल्यांदा चॅप्टर केला ना, तर तो करायला 2-3 तास लागले. पुढच्या वेळेस तो 1 तासात करा, त्याच्या पुढच्या वेळेस अर्ध्याच तासात करा आणि नंतर तर 20 मिनिटातच त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. असं रिवाइज स्मार्टली. आपल्याला पहिली रिव्हिजन ही डिसेंबर अखेर संपवायची आहे, सीईटीची सुद्धा आणि स्टेट बोर्डची सुद्धा. आलं का लक्षात? म्हणून रिवाइज स्मार्टली. त्याच्यानंतर युअर हार्डवर्क विल पे ऑफ इन एक्झाम. तुम्ही जे आता हार्डवर्क केलंय ना बाळांनो, तर त्याचं तुम्हाला सगळं रिटर्न्स मिळणार आहेत. कुठे मिळणार आहे? परीक्षेत मिळणार आहेत. सीईटीची असू द्या, नाहीतर स्टेट बोर्डची असू द्या. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. हे 15 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. हार्डवर्क करा, सक्सेस आपोआप मिळणार आहे. कळलं का? तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलाय. तर जर आवडला, लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.